8वा दिवस संध्याकाळी 5:15 वाजता. थोडंसं शांत हो. सगळ्या जगाला माहितीये कोण कसं आणि कोण कसं आहे. तुला प्रूफ करायची गरज नाहीये. आणि हात मार. संध्याकाळी 5:30 वाजता. डायरेक्ट पुन्हा एक आठवड्याचा कॅप्टन. मला स्ट्रेस आला होता. कळलं ना तुला? तू ते हे बोललं ना उमेदवारी. मी बोलो कळलं हिला कळलं. ऐक ना, सांग कुठल्या मुलीचं मनावर घ्यायचं हे तुला माझ्यापेक्षा जास्त कळतं. आता बोलू नका कोणी. आता प्लीज सगळे. आता मी याचा मित्र आहे, मी याच्याशी बोलतोय. अरे मला मी याचा मित्र आहे, मी याच्याशी बोलतोय. दॅट्स इट. चल तू मला एकदा नाही आमचं झाल्यानंतर. मला एकदा आमचं झाल्यानंतर मी मध्ये आलो का तुमच्या? थांब दादा आता नाही यायचं. शांत राहा दादा. ते माझं असलं काहीच नाही. कसा होता भाऊ केला. कुठल्या मुलीचं मनावर घ्यायचं हे तुला कळतं ना जास्त. मग कोण आहे ती? काल आलेल्या पोरी मिळत नाहीये त्यांना काही फेम बीम काही नाही म्हणून धडपडणाऱ्या त्या. कुठे लक्ष देतो तू? सगळ्यांना सगळं माहितीये तू कसा आहेस. कोण काय बोलले आणि कोणाला एक्सप्लेन करायचं होत नाही त्याच्याने. जाऊन एक्सप्लेन करायची गरज नाही. आणि एवढं शांत हो. काही नाही अख्ख्या घरासाठी अरे काही मुद्दे मिळत नाही. आता तो मुद्दा कुठला चालू होता? हा मुद्दा कुठून आला? मूर्खपणा तुला कुठून आला हा मुद्दा? हा विषय तरी चालू होता. तिला कळलं ती मला फाईडबॅक नव्हती करत म्हणून कसा स्विच घेतला बघितला तो अचानक तिकडे. तू नको संताप करू. कोणाचं मनावर घेतोय हे? बोलणं झालं ना त्याच्यावरती. मला हा मुद्दाच आवडत नाही. माहितीये मला, माहितीये. मला हा कोण उचलतंय ते तरी बघ ना. पोरींबरोबर मी असं कधीच वागणार नाही. हो अरे सगळ्यांना माहितीये. तू म्हणूस सगळ्यांना तू माहितीये. नको संताप करू या गोष्टीचा. शेवटी काय नाही तरी वुमन्स कार्ड बाहेर निघणार, काढणार ते. फालतू एकदम. तिथे आम्ही पण होतो मुली. आम्ही बघितलंय काय झालंय ते. तू नको टेन्शन घेऊ. सांगायला आम्ही आहोत हेच मी सांगते. कसं बोलते कसं अरे मी तिला जरा समजवा यार. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. पण तेव्हा तू कन्सेंट बोलली. आता परमिशन. तू कन्सेंट शब्द वापर. ठीक आहे कन्सेंट किंवा परमिशन. पण तू का बोलत होती? मी सुरू केलं होतं ना. मी तुला आता सांगते तू रडायचं नाही. तुला तुझी इच्छा आहे का मी रडावं? हा तुझी इच्छा आहे का मी रडू देऊ? हा तू इकडे बघ. नको ना असं करू. इकडे बघ इकडे माझ्याकडे बघ. तू मला बहीण मानतोस ना? इकडे बघ. तू कसं सगळ्यांना माहिती. दादा तू तसं नाहीच आहे. सगळ्यांना माहिती आहे. एका मुलीचे स्टेटमेंट सगळ्यांना माहिती. अरे बस तू पाणी दे. दादा ऐक. मी आधी त्याला काय कुठल्याही माणसाला इवन उद्या मला जरी बोलली असतीस ना मलाही वाट. अरे आम्ही तुम्हाला बहिणीसारखे मानतो यार. वेळोवेळी आम्ही समजावलंय. आणि तुम्ही म्हणता यार हात लावायचा नाही. आम्ही काय इथे हात लावायला आलो काय? कॅरेक्टरवर गेलेले कोणाचाही असेल रे. कुणाचाही कॅरेक्टर कोणावर कुणाच्या कॅरेक्टरवर जायची गरजच नाहीये इथे. गेलेच नाहीये. पण हा परमिशनचं होतं. ती कुठली मुलगी असती तरी मी मुलीला तेच बोललं असतं. मी तुला एवढंच म्हणतोय की इथे प्रत्येक जण गेम खेळायला आलाय आणि हा मुद्दा नाहीये. हा मुद्दा काढायची गरज नाही. तुला वाईट वाटलं, हिला वाईट वाटलं, तुला वाईट वाटलं, त्याच वेळी बोलायला पाहिजे होतं तुम्ही की यापुढे जरा लक्षात ठेवा. त्यानंतर पूर्ण दिवस जातो, हे जातं, ते कितीतरी तास लोटतात. त्यानंतर तुम्ही बोलता आत्ता आणि जेणेकरून आता विषय वेगळा चाललाय. इथून तिथे कसा विषय जातो? ती एकटी बोलून काही होणार नाहीये. तुझं करिअर किती मोठं आहे. हो तुझं करिअर खूप मोठं आहे. तुझ्या करिअरला कोणीच धक्का नाही करिअर गेलं उडत. माझ्या आईने असं मला कधी हे नाही मोठं मान्य केलं आहे कळलं ना. मला. मान्य आहे दादा. रडू नकोस. एका स्टेटमेंटमुळे तू एक नको. प्लीज नॉर्मल प्लीज. तुला कळलं पाहिजे की तू कुणाचं मनावर घेतो, कुणाचं नाही. ती मॅटर नाही करत आपल्याला. सगळे ना वयाने सगळे लहान आहेत. Exactly. तुम्ही काय बोलताय तेच कळत नाही. भान नाही राहत. ऑफकोर्स त्यांचा एक्सपिरियन्स इतक्या वर्षाचा आहे. ऑफकोर्स बिग बॉस मलाच बोलणार कारण की एक्सपिरियन्स, कारण की मी आता आली आहे, कारण मी फ्रेशर आहे. पण किती वेळा मला रितेश भाऊ जरी बोलले तरी मी बोलतील माझं इंटेन्शन ते नव्हतं म्हणजे नव्हतं. आय स्टँड बाय इट. भाऊ बोलले तरी आणि अख्खं घर माझ्या अगेन्स्ट असलं तरी. तू मला एक गोष्ट सांग. मी तुला बहीण मानले, भाऊ मानले, तिने मानले, हिने मानले, ताई बोलतात. तू आम्ही जेव्हा काही बोलू तेव्हा तू बोल, तेव्हा तू रड, कारण आम्ही अधिकाराने बोलतोय तुला. मग तुला वाईट वाटू दे. असे माणसं तुला बोलायला येतात ज्यांची काहीही गरज नाही, काही मुद्दे पण नाही, नॉलेज पण नाही. तू त्याच्यावरून जर वायबल होत असशील तर मी तुला खरं सांगाल अजिबात होऊ नको. यू शुड हॅव टू स्टे स्ट्रॉंग. स्ट्रॉंग आहे. तुझ्या डोळ्यातून पाणी आलं नाही पाहिजे.
मी तुझी बहीण म्हणून अधिकाराने तुला राग आला, सांगते. राग मला वाईट वाटत नाही. माहितीये मला. राग येतो. तुम्हाला काय तुम्हाला वाटतं? कधी राग येतो, राग येतो. कळतंय दादा कळतंय. म्हणजे तू सब्जेक्टच कुठच्या कुठे घेऊन गेलाय. आणि तू इथून पुढे तुझ्या जवळ तरी कुणाला येऊ द्यायचं नाही. सब्जेक्ट काय कुठलं हात पकडून उचललं म्हणे. संध्याकाळी 5:45 वाजता. आणि तुझे आवचा भाऊ म्हणते ना ते कशामुळे झालं, कारण ही बोलली की तू माझा भाऊच नाहीये. सगळे बोलले की दादा दादा बोलतेस. नाही तू माझा भाऊ नाही. तू बोललीस की इथे कोणीच माझा भाऊ नाही, त्यावर सगळे बोलले की तू दादा दादा का बोलले नाहीये. हेच बोलले, सगळ्यांनी ऐकले अनुष्का. नाही बोलले. त्याच्यामुळे आग नाही लागली. बोलले. जर तू रडतोय याचा अर्थ मी रडल्यासारखी आहे, तर तू ठरव तुला काय करायचंय. मी तुझ्या प्रत्येक वाईट मोठ्या छोट्या चुकीच्या सगळ्या गोष्टीत उभी असेल. तू मला लेट डाऊन नाही करू शकत आत्ताच्या घडीला. हे जे पेट्रोल टाकले ना त्यात हिचा पण हात आहे. ते पुढे ती काय बोलली ते त्याच्यामुळे माझी ती झाली की तिचा मुद्दा ऐक, होता. मी त्याला हे पण बोलले ऍटलीस्ट टास्क मध्ये तरी खिचातानी होती हे ते सगळं मान्य आहे. म्हटलं तू मला बेड वरती जेव्हा झोपेतून मला तू खेचलास तेवढं नाही पटलं. आता बोल. तुला त्यावर त्याचं उत्तर काय होतं की मी भाऊ म्हणून खेचलं, माझा काही असा उद्देश नव्हता. त्यावर तू बोललीस इकडे माझा कोणी भाऊ नाहीये. मी बोलले, त्यावर सगळे मला बोलले मग सख्खा दादा का भाऊ बोलते. नाहीये. हे मग सगळे बोलले. का बोलतील तू दादा माझ्या का वाक्य बोलते. फिरवू नकोस. तुझी वाक्य तू फिरवते. मी नाही फिरवत आहे. तू फिरवते. नाही नाही, मी नाही फिरवत तू आहे. फिरवतेस. ऐक ना, जर तिथे त्याला बोलते. स्वतः विचार करून मी जर वाक्य तिथे बोलावं. त्याला बोलते. स्वतः विचार ऐक, करून वाक्य मी जर बोलावं. तिथे त्याला- नाही, अनुश्री हे नाही वाढेल. दादा, माझं हे वाढेल ऐकून आता. घे. अनुश्रीला बोलायला पाहिजे होतं. ती रुचिका बोलली आणि ते रुचिता खूप कुठल्या वेगळं सांगून वेळेने राहिली. बोलली अरे तो बोलला ते रॉंग. पद्धत खूप घाण होती, खूप घाण. मला तेच संपवून टाका. अरे मला तेच एक्झॅक्टली हेच म्हणायचं आहे. संपवून टाका. त्याचा मुद्दा मांडलाच नाही ना, तिने मांडला तुझा मुद्दा, त्यामुळे तुला बोलायला मिळतंय. मला पाठीवर नाही बोलायचं, तोंडावर बोलायचं. हा, मग नको बोलू माझ्या मुद्द्यावर. मग नाही पडत आहे. निघालो होतो ना, मग का बोलवलंस परत. चपाती भाजायला तू बोलवलंस, मी निघालो होतो. आज निघ ना. मला कळलं मी निघालो. जा ना. चपाती तू भाजतेस, जा, जा. पाठीवर नाही बोलायचं. हा, ठीक आहे, जा, जा. स्वतःचा मुद्दा मांडायला शिक. कन्सेंट, परमिशन हे शब्द खूप मोठे होऊन जातात. exactly. तुम्ही असं म्हटलं तर ती झोपेत तुम्ही उठवताय किती रॉंग आहे. तिला राग करेक्ट समजलं असतं, पण हे कन्सेंट परमिशन कुठनं आलं लगेच. त्याने आतमध्ये ना स्वतःची वाक्य फिरवतात ती लोक. काय? ती बोलली ना तुला की हा तू माझा भाऊ नाहीयेस, मग तुला काय बोलू सर. बोलते मी असं बोललीच नाही. मी बोलली माझा काय सख्खा भाऊ नाही. बोलते? मी बोलली तू हे बोललीस नाही ना, मी काही त्याच्यामुळे नाते मला वेगळं बनवतच नको. नाही. माझा भाऊ नाहीये आणि कोणी. आतमध्ये काय करत होती एवढ्या बोलते मला कोण सख्खा भाऊ नाही. म्हटलं तू हे बोललीस ना ह्याच्यामुळे हे चिघळलं. त्याला जर सांगितलं की प्लीज मला हात लावू नका, तो पण ऍक्सेप्ट करेल. ओके नाही लावणार बाई, व्हेरी गुड, थँक्यू मला सांगितलंस त्याबद्दल. संपतो मुद्दा. आता माझ्या पण डोक्यात आलंय रे हे तुमच्याशी बोलताना पण मला भीती वाटायला लागली आता. रुचिका बाई तर काय तुझ्या लेवलवर नेते ना ते भीतीदायक आहे. बरेच दिवस हा विचारच करत होते की मी थोडीशी तिच्यापासून लांबच राहील, कारण तिचे बरेचसे आता क्लिअर साईन आहे एकटी राहील. बोलायला. अरे मी आता तिला नको काय तो गेम बोलली? नाही खेळणार. रुचिता तुझा मुद्दा नव्हता, तिचा मुद्दा होता, तर तू का बोलली प्लीज मला आता शांत राहू दे. मी जरा चक्रम आहेस का, कधी काय बोलायचं एवढं तरी कळतं का. रितेश सर जरी बोलले ना तरी मी म्हणेन की मीच बरोबर आहे, मी माझ्या स्टेटमेंटवर ठाम राहणार. बोलते अख्खा महाराष्ट्राला हे चुकीचं वाटतं, मी माझ्या स्टेटमेंटवर ठाम राहणार. मी कॅरेक्टर असोसिएशन बोललीच नाहीये. म्हणजे आम्ही येडे, विदाउट कन्सर्न हात लावलं हे कॅरेक्टर तिच्या आम्ही मैत्रिणी आहोत, आम्हीच स्वतः अगेन्स्ट आहोत या वाक्याच्या. आणि ती म्हणते महाराष्ट्राच्या पण अगेन्स्ट राहीन मी. जाऊ मी बोलायला आता. आय डोंट नो, यू आस्क बाबा. अनुश्री नको जाऊ. मी काय वाढवणार अनुश्री नाही. ऐक माझं ऐक. आता तू काही बोलली ना, तू जेवढं बोललीस तेव्हा तो राईट दिसेल आणि तू रॉंग. नको देऊ ते पोर्ट्रेल. तू जेव्हा गेली ना तर एक्सप्लेनेशन दिसेल, असं दिसेल की तू कुछ गलत किया आणि तू जाऊन बोलतोय. नाही, त्याला येऊन बोलू दे, नको बोलू. आता आपण जेव्हा बसतो, तेव्हा विशाल दादा त्यांना हात लावतो, ते कितपत योग्य आणि हे कितपत योग्य होतं? ते आता त्या हा तोही मुद्दा वेगळा. तिच्या तोंडातून ते नाही निघाले ते पाहिजे. भाऊ आहेत सगळे, काय एवढं. काय विषय, एवढा विषय नव्हता काढायला पाहिजे. त्या माणसाचं नाही काढायला. पण अनुश्रीनी तिला बोलली असणार आहे की हा मुद्दा उचल म्हणून तिने उचलला असेल. ते भाग पडतील माणसाला. हो की तू ये माझ्या अंगावर, तू मला फुटेज दे असं मला येते. ते माहित आहे, ते रुचिका ती करते. परफेक्ट आहे, परफेक्ट आहे ती. रोडीज. हो ती स्क्रिप्ट छान लिहू शकते, छान. दीपालीताई जागा चुकीची होती, माणूस चुकीचा होता, पण आमचं इंटेन्शन त्याला कॅरेक्टरवर बोलण्याचं ते कॅरेक्टरवर गेलंय. नाही. नाही गेलंय घेतलंय. त्याला विचारलं. घेतलंय त्यांनी क्लिअर कट विचारलं. उलट तोच सांगत होता कट करू कट त्याला मागून सांगत होता कमी कर कॅरेक्टरवर जाते. तू केलं की नाही? तू केलं की नाही असं कॅरेक्टरवर जात आहे. झालं काय ना,
पहिला तर हिचा मुद्दा नव्हता, हिनेच बोलायला पाहिजे. ती जे बोलत होती ना, दॅट वॉज नॉट रॉंग. सर नाही बोलली तू कॅरेक्टरवर चाललं तू कट करायला सांगतो. शॉर्ट कर बरोबर आहे, क्योंकि ती बोलत होती परमिशन शिवाय हात लावू नको. लोक बोलत कॅरेक्टरवर येते. मी बघितलं की ही बोलतीये परमिशन, लोक बोलतायत कॅरेक्टर. म्हणून मी बोलत होतो कापा कापा, तुम्ही दुसऱ्या डायरेक्शन मध्ये जाताय, त्याच्या कॅरियरचं पाहिजे, कापा कापा कापा. मग प्रॉब्लेम काय? ही बोलली नोबडी कॅन टच मी विदाउट माय परमिशन. मी राकेशला बोलून, राकेश परमिशन शिवाय तर मी पण ते रॉंग आहे ना. राकेशला कळलं आहे, तो सेड अच्छा सॉरी. तिथे संपवायचा होता मुद्दा. राकेश बोलला सॉरी मी आजपासून विदाउट परमिशन टच नाही करणार. तिथे मुद्दा संपला. त्याला पण कळलेलं म्हणून तो सॉरी बोलला, मुद्दा संपला. त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे, हिचं मिस्टेक आहे. मला सॉरी नको आहे, सॉरी नको आहे. 4 लोक आली सॉरी नको आहे, तर तू का बोलली सॉरी नको. त्याच्यामुळे त्याला अजून वाईट वाटलं की अरे यार मेरे को म्हणजे ते कॅरेक्टर, आणि मग राग आला. हे झालंय. संध्याकाळी 6:15 वाजता. काय करताय दादा? काय नाही रे. असं काय करताय? तिच्यासाठी कशाला चाललाय तुम्ही? असं नका करू. उद्या उठून माझ्या पप्पांना कोणी दुसरं येऊन छोटी मुलगी म्हणेल. मला माहिती आहे माझे पप्पा तिला मुलगी म्हणून ट्रीट करतायत. ते तिला झोपेतून उठवतायत. ये बाळा उठ, नको असता हट्ट करू, उठ, मला त्रास होतोय बाळा, उठ 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 करतायत. आणि ती पोरगी माझ्या पप्पांवरती ॲलिगेशन लावते की तुम्ही विदाऊट परमिशन मला हात लावताय. मग माझ्या बापाचं प्रेम गेलं ना फुकट त्या पोरीवरचं, त्यावेळेने बघतायत सगळे. कारण पोरी आम्ही होतो बाजूला आणि तो आम्हालाच सांगत होता हिला उठव उठव, आणि आम्ही सांगत होतो नको. आम्ही सांगितलं तू उठव म्हणून. विचार राधाला. चुकलं कशाला चुकलं? इथे सगळेजण एकमेकांना हात लावतातच की. आम्हाला कुठे माहिती होतं एवढा मोठा मुद्दा म्हणजे. झोपलेले ना आडवी, सगळेच ना चुकीचं आहे ना. मी हात लावला, राधाने हात लावला, त्याने हात लावला, सगळ्यांनी हात लावलाय. प्राजक्ताताईने हात लावलाय, सगळ्यांनी येऊन हात लावलाय. मला खेचला नाही ना. तू गलत बोलली यार, ते शब्द नव्हते बोलून निघाले पाहिजे. मी नाही रे त्या इंटेन्शनने बोलले. आता काहीच नको करू. राकेश बजोबजा गुच्छा माफी मागून गेले. दादा म्हणा माझी गलती नव्हती, माझ्या तोंडातून निघाले नाही पाहिजे म्हणा शब्द, पण निघाले म्हणा शब्द. कारण मी एकदम चिडतो म्हणा. कारण तोही माणूस तसा आहे, तुलाही माहीत आहे कसा आहे माणूस तो. I'm fine. होईल ना? रात्री 8:15 वाजता. चिमणी कावळा का बरं आला बंधू? असं म्हणतात कावळा ओरडला की पाहुणा येतो. घाबरू नका, पाहुणा नाही टास्क आलाय. या गार्डन एरियात या. आलोच. चिमणी दिसते का? चिवताई माहिती नाही. स्टोरी माहितीये मला. शेणाचं दार. तो कावळा आहे. ही 2 दारं बघून सगळ्यांना लहानपण आठवलं असेल. तू कधी लहान होता? कारण लहानपणी आपण सर्वांनीच एक गोष्ट ऐकली असेल, चिवताई चिवताई दार उघड, असा कावळा ओरडत असतो. पण चिवताई मेणाचं दार उघडत नाही आणि कावळ्याचं शेणाचं घर वाहून जातं. त्याप्रमाणेच आज ज्या सदस्यांसाठी आज मेणाचं दार उघडेल त्यांना मिळेल पॉवर की आणि कॅप्टन पदाची उमेदवारी. आणि ज्यांच्यासाठी मेणाचं दार उघडणार नाही त्यांच्यासाठी असेल ट्रबल. म्हणजेच त्यांच्या अंगावर शेण पडून त्यांचं पॉवर की मिळवण्याचं स्वप्न आणि कॅप्टन पदाची उमेदवारी वाहून जाईल. एक सूचना, हे प्रतिकात्मक क्षण आहे. पहिल्या फेरीतील सदस्य आहेत दिव्या, दीपाली आणि विशाल. दिव्या, दीपाली आणि विशाल
आता आपण आहात कावळे, तर घरातील उर्वरित सदस्य असतील चिमण्या. उर्वरित सदस्यांनी बहुमताने ठरवायचे आहे की कोणत्या एका सदस्यावर शेण पाडून त्याला पॉवर की आणि कॅप्टन पदाची उमेदवारी मिळू द्यायची नाही. ज्याच्या अंगावर आधी शेण पडेल तो सदस्य बाद होईल. पण हा बाद झालेला कावळा उर्वरित 2 कावळ्यांमधून आणखी एका कावळ्यावर शेण पाडून त्याला पॉवर की आणि कॅप्टन पदाची उमेदवारी मिळू द्यायची नाही हे ठरवेल. कावळ्यांकडे आपली बाजू पटवून देण्यासाठी कावळ्याचा आवाज येईपर्यंतची वेळ असेल. आजपर्यंत मी मनापासून काम केलेलं आहे. विशाल कॅप्टन्शीमध्ये थोडंसं तो बायस होऊ शकतो कारण त्याचा एक ग्रुप बनलेला आहे. आणि राहिली गोष्ट दिव्याची, दिव्या तीही चांगली कॅप्टन बनवू शकते. फक्त एवढंच आहे की तिच्यापेक्षा मी थोडीशी स्ट्रॉंग आहे. माझी टोळी आहे, ग्रुप नाही. आम्ही एक परिवार आहेत. मी तोंडावर बोलणार आहे. माझ्या टोळीने काही रॉंग केलं तर त्यांनाही बोलतो. मी तुमचा कॅप्टन आहे, तुम्ही चुनलात तर कॅप्टन, नाही तर तुमची मर्जी. ओके, मागच्या तासच्या संचालनाच्या वेळेस चुकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची ताकद माझ्यात आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. हातवडी बडबड बडबड जास्त करते ते बाजूला सोडून हे सांगतेय की मी ह्या गोष्टीला चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकते. मी इकडच्या तिकडच्या गोष्टी करणाऱ्यांमधली अजिबात नाहीये. जे आहे ते दादासारखंच तोंडावरती जे आहे ते. हात जोडून सगळ्यांशी प्रेमाने. तर मी विशालच टाकेन शेणामध्ये. तो बायस्ड आहे ग्रुपला घेऊन, बाकी सगळ्या गोष्टीला घेऊन. मला असं वाटतं की दिव्याला शेणात टाकावं कारण की कम्पॅरेटिव्हली दीपालीताई आणि विशाल खूप मॅच्युअरली घर हँडल करू शकतात असं मला वाटतं. आणि जसं तो बोलला तो बायस नाही आहे विशाल अजिबात. एवढं सगळं गोंधळ झाल्यानंतर सुद्धा दीपालीताईंनी माझे पण पॉईंट ऑफ व्ह्यू ऐकून घेतले जे की मला आवडलं. सो मला एक असं वाटतं की दिव्यानी ते नाही केलं. दिव्या कंटिन्यू इंग्लिशमध्ये बोलत असते आणि मी तिला ते खूपदा समजवलं. मी तिच्या तोंडावर पण बोलली आहे. सो मला असं वाटतं कॅप्टन तो असावा ज्यांनी स्वतः रूल्स पाळले पाहिजेत आधी. मला पण अनुभवाच्या जोरावर दिव्या दोघांमध्ये थोडी कमी आहे. आपण बघितलं सगळ्यांनी की कॅप्टन्सी टास्क किती महत्त्वाचा असतो आणि किती जबाबदारीचा असतो. मला असं वाटतं की विशाल आणि दीपामध्ये ती आहे. दिव्याला मी शेणाच्या घरात टाकायची. ती थोडी मॅच्युअर नाही आहे अजून, त्यामुळे बाकी काय. अरे कम्पॅरेटिव्हली त्यांच्या एजनी मी हे नाहीच राहणार मरेपर्यंत. अनुभव वयाने येत असतो व अनुभव जन्मतः येत नाही. 4 दिवस मी खाली झोपले, कुणी नाही झोपलं माझ्या एवढं ऍडजस्टमेंटच्या हिशोबाने. तुम्ही माझ्या वयाच्या मानानुसार मला मॅच्युअर नाही समजताय, ही तुमची मॅच्युरिटी मी चांगली समजते. जर तुम्ही असं म्हणत असाल मी ऍडजस्टमेंट नाहीये तर ह्या गोष्टीवरती मी तुमच्या सगळ्यांच्या विरोधात उभी राहतीये. सो मी दिव्यालाच शेणात टाकतोय. मला फक्त एवढंच वाटतं की तिच्या रिस्पॉन्सिबिलिटीज फक्त खूप जास्त आहेत आणि तेवढं होऊ नाही शकत. बाकी तिच्याबद्दल काय नाही आहे. माझ्यासाठी पण तिन्ही कंटेंडर्स स्ट्रॉंगच आहेत. म्हणून यावेळेस दिव्याला मी चान्स नाही देऊ शकत आहे. मी पण दिव्यालाच वोट करतो कारण मला असं वाटतं की आत्ता कॅप्टन्सीसाठी तू रेडी नाही आहेस. आत्ता तू जर कॅप्टन झालीस तर अर्धी कामं तूच करत बसशील. आय थिंक माझं पण सेमच आहे. मला दोघं स्ट्रॉंग वाटत आहे, हलक वाटत आहे कारण की तू थोडं तो इश्यू आहे आपला तो चालूच आहे. आता इश्यू म्हणजे काय नक्की? इंग्लिश बोलतो तू, आम्हाला समजत नाही. मला फक्त मराठी समजते, हिंदी समजते. आणि मी 2 वेळा तुला टोकलं, मी मागही टोकलो तिथं. म्हटलं तू दिव्या, म्हटलं तू इकडून मराठी बोलत जाय, इंग्लिश बोलत जाय. तर मी तुला शेणात घाली. इथे क्वेश्चन मॅच्युरिटी किंवा इमॅच्युरिटीचा नाही आहे. सिच्युएशनच्या प्रमाणे आपण मॅच्युरिटी आणि इमॅच्युरिटी दाखवतो. पण मला वाटतं की जोपर्यंत त्याला रिस्पॉन्सिबिलिटी दिली नाही जात तोपर्यंत माणूस शिकत नाही. तर मला वाटतं की तिला रिस्पॉन्सिबिलिटी द्यावी एकदा. तर म्हणून मी दिव्याला शेणात टाकणार नाही आहे. मी विशालला आत्ता सध्या तरी शेणाच्या घरात टाकेन. सॉरी. तर माझं हे मत आहे विशाल दादा खूप चांगला आहे पण तो एका ग्रुपमध्ये बसलेला असतो या घरामध्ये. म्हणून मला असं वाटतंय की विशाल दादा मेनाच्या घरात जावा. हे शेणाचे. कॅप्टन प्राजक्ता, चिमण्यांच्या बहुमतानुसार ते नाव जाहीर करा ज्या कावळ्याला पॉवर की मिळणार नाही. त्याची कॅप्टन पदाची उमेदवारी शेणात वाहून जाईल. तो कावळा या राऊंडमध्ये दिव्या आहे. घरातील सदस्यांनी बहुमताने दिलेल्या निर्णयानुसार दिव्या यांच्यासाठी उघडतंय शेणाचं दार.
कोई आदमी दिखाई देगा. ओ भाई साहब. आणि आता दिव्या, आपण ठरवायचे आहे की दीपाली आणि विशाल यांच्यापैकी कोणत्या एका सदस्यासाठी शिणाचं दार उघडेल. मी विशाल दादाला कॅप्टन्सीसाठी निवडते आणि दीपाली ताईंना हे फॉर अ इमोशनल रिझन. त्यांचे मुद्दे एकदम करेक्ट असतात, फक्त बोलताना त्या फार इमोशनल होतात. विशाल दादाचं असं आहे की सगळ्यांसोबत तो असतोच, ते हात जोडून असू किंवा मग कसं पण असू. सोबत दिव्या अँड थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू एव्हरीबडी. विशाल, आपल्यासाठी उघडतंय मेणाचं दार. म्हणजे आज तू रडलीस इमोशनल बरोबर नव्हतं ना राकेशसाठी. आणि मी तुझ्यासाठी टॉयलेट हे केलं, तुझ्यासाठी जे केलं ते सगळं चुकीचं होतं. सॉरी. रात्री 9:15 वाजता. रोशन दादांबद्दल मला असं वाटतं की ते थोडे शांत आहेत आणि गेममध्ये पण थोडेसे ते वीक आहेत. सागर दादा डिसिजन्स घ्यायला फर्म आहे, पण त्यात तो थोडासा सॉफ्ट हार्टेड आहे. रूल्स ब्रेक झाले तर मला असं वाटतंय तो बोलणार नाही आणि मला असं वाटतं की मी ह्या कॅप्टन्सीसाठी आणि ह्या पॉवरसाठी केपेबल आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वमेंट माझी दाखवलेली आहे. मला अनुश्री असं वाटतं की आपल्याला जर बोलायचीच पद्धत नाही आहे, आपला एखादा मुद्दा हे समोरच्याला एक्सप्लेन कसा करावा हे कळत नाही, तर घराचं डिसिजन घेण्यात काय ती मुद्दे कसे मांडणार आहे मला माहीत नाही आहे. सर तर काही बोलतच नाही आहेत, त्यामुळे तर मला असं वाटतं की मी कॅपेबल आहे. मी बोलतो का मी काम जास्ती करतो. अगर तुम्हाला वाटत असेल मी या कॅप्टन्सीसाठी योग्य असेल तर मला सपोर्ट करा. सो मी रोशन दादाला शेणात टाकतोय. मी अनुश्रीला तो कावळा ॲज अ कावळा चूज करते. माझं मत अनुश्रीला जातं आणि अनुश्रीला देण्याच्या मागचं माझं कारण हे की मला पर्सनली असं वाटतं की तिचे थॉट्स घराला घेऊन नाही आहे, ते इंडिव्हिज्युअली खूप आहेत. 2 लोक माझ्या टोळीतले आहेत आणि एक असा माणूस आहे जो मला या घरात सर्वात जास्त आवडतो, तर त्याला मी शेणात घालू शकत नाही. हा गावातला माणूस आहे, पण आता ह्याला गेम कळतं आणि बघा दॅट द स्पिरिट. आय थिंक सागरानं माहित आहे की मी तर किती आहेत का? अरे एकच आहे. आय थिंक सागरला माहित आहे की ते माझे खूप फेवरेट आहे. मी रोशनला यावेळेस शेणात टाकेन. मला ऑब्व्हियसली सागर माझा फेवरेट आहे. ऑब्व्हियसली रोशन पण माझा खूप फेवरेट आहे. जसं म्हणाले की तो कमी बोलतो पण काम जास्ती करतो, म्हणून या दोघांना मी सेव्ह करीन आणि मेणाच्या घरात टाकेन आणि हिला शेणाच्या घरात फॉर ऑब्व्हियस रिझन्स. पण मला कधीतरी असं वाटतं की अनुश्री हलते, शब्द बदलते, थोडंसं विचार बाहेर वेगळे बोलते, आत वेगळे बोलते. सो मी अनुश्रीलाच. सो माझा डिसिजन टोटली आत्तापुरता इमोशनल लेवलवर असेल, कारण माझे 2 लोक समोर आहेत. सो सागर दादा तू शेणात. रोशन दादा पण चांगलाच आहे. सागर दादा माझ्या खूप क्लोज आहे, मला समजावून सांगत असतो, म्हणून मला तरी वाटेल की अनुश्री शेणाच्या घरात जावी. अनुश्रीची पण मतं ठाम असतात, पण काही मुद्द्यांमध्ये जेव्हा घर एका साईडला होतं आणि ती एका साईडला असते, कॅप्टननी असं असावं की सगळ्यांचा विचार करून चाललं पाहिजे. सो अनुश्रीला मी शेणाच्या घरात टाकेन. अनुश्री मला योग्य नाही वाटत कॅप्टन्सीसाठी, कारण की कोणावर आरोप लावणं हे मला योग्य वाटत नाही, त्यामुळे मी अनुश्रीला शेणाच्या घरात टाकतो. बिग बॉस या राऊंडमध्ये आम्ही शेणाच्या घरात जायला अनुश्रीला निवडलंय. वारे भाऊ. बिग बॉस आत्ता जेवढी काही मतं आली तर त्यांच्यापैकी बरीच अशी मतं होती की जी रोशन दादांच्या फेवरमध्ये होती की त्यांना एक संधी मिळावी. सो मला असं वाटतं की मी सागर दादाला शेणाच्या घरामध्ये टाकते. धन्यवाद. स्पेशल कंडिशनमुळे सागर यांना वर बांधायला अलाउ करत आहोत. तुमच्या 2 मतांनी माझं पडलं भारी झालं असं. मी ते रोशन इक्वल झालं. रोशन, आपल्यासाठी उघडतंय मेणाचं दार. म्हणजेच आपण मिळवली आहे पॉवर की आणि आपण ठरला आहात या आठवड्यातील कॅप्टन पदाचे 3रे उमेदवार. अभिनंदन. रात्री 9:15 वाजता.
सो तुम्ही मला मागच्या आठवड्यात बघितलं आहे की मी खूप बोलले आणि मी बरोबर तिथेच माझं मत मांडते, भलेही ती माझी माणसं असू देत किंवा नको असू देत, पण ज्या ग्रुपमध्ये मी बसते त्यांच्या अगेन्स्ट सुद्धा मी गेलेली आहे. कॅप्टन झाल्यानंतर एक वेगळी तन्वी तुम्हाला बघायला नक्की मिळेल. मी या पोझिशनला आहे जिथे मला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, त्यामुळे प्लीज मला या संधीची खूप 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 जास्त गरज आहे. तन्वीचे काही लोकांसोबत बायसेस नाही आहेत, पण काही लोकांसोबत वाद आहेत, त्यामुळे तिचा डिसिजन मेकिंगमध्ये तो भाग येऊ शकतो. रुचिताची बोलायची पद्धत मला पर्सनली आवडत नाही. स्वतःची टोळी सुद्धा ऍक्सेप्ट करे की तन्वीला 10 वेळा जरी एक गोष्ट सांगितली तरी तन्वी आपली चूक ऍक्सेप्ट नाही करत. मला नाही वाटत आयुषचा गेम आहे. आयुष मागच्या आठवड्यात एका सुद्धा मुद्द्यावर मला दिसला नाही अजिबात. जशी लाईट ऑफ होते सगळ्यात आधी आयुष झोपायला गेलेला असतो. ऑब्व्हियसली ब्लॅक आणि लॅव्हेंडर टी शर्टमध्ये जी आहे मुलगी, तिचं नाव घेणं मला योग्य वाटत नाही आहे, ते घेणार पण नाही मी. तो ऑब्व्हियसली तिला मी शेणात टाकतो. माझं पण नाव रुचिताच आहे, कारण रुचिता खूप बिलो द बेल्ट बोलते, थोडं शिस्त ठेवत नाही. आय टेक दिस क्रिटिसिझम पॉझिटिव्हली. मी नक्कीच याच्यावर काम करेल. मी पण रुचिताचंच नाव घेईन बिकॉज तिला शिकायचं आहे अजून आणि आय एम शुअर दॅट शी इज अ व्हेरी टफ कॉन्टेंडर. अरे थांबा बोलू दे. मला समजलं नाही. रुचिताचं नाव घे, कारण खूप लोक ती जर कॅप्टन होईल तर कोणीच काम करणार नाही असं मला वाटतं. बस दॅट इज द रिझन. ऑब्व्हियसली आयुष, कारण आल्यापासून त्याचा काही गेम मला दिसलेला नाहीये. मी रुचिताला शेणाच्या घरामध्ये टाकेल, कारण की मला तरी असं वाटतं की आत्ता तुला नाही जमणार. आपल्यापेक्षा मोठे मोठे लोक आहेत, मला नाही वाटत कोण ऐकेल कोण नाही ऐकेल. रुचिताने शेणाच्या घरात जायला पाहिजे, कारण की तिला समजत नाही, फक्त तिचं तोंड चालतं, थोडंसंही डोकं चलत नाही, म्हणून मला योग्य वाटते आयुष आणि तन्वीताई. अच्छा, मीच राहिलो, मीच कन्फ्युज झालो याच्यात. तुला कन्फ्युजन वाटतंय, मला तेच जास्त हसायला येतंय. मला इथे जितकी लोक बसलेत ना, मला त्यांचं काही घेणं देणं नाहीये. आयुष भाऊ शेणाच्या घरात. बिग बॉस या राऊंडमध्ये शेणाच्या घरात जाण्यासाठी आम्ही रुचिताला निवडलंय. तर मला या कॅप्टनशिपच्या रेसमधून तन्वीला बाहेर काढायचं आहे. मला बाकीच्या लोकांचं काही घेणं देणं नाही आहे, पण ॲटलिस्ट मला वाटलं होतं की टोळी माझा साथ देईल, आणि की नाही दिलं. पण ह्या वेळेस उमेदवारीसाठी मी फक्त रोशन दादाचा साथ देईल. सो त्यासाठी फॉर व्हेरी ऑब्व्हियस रिझन्स मला टोळीमधून या क्षणाला तरी अजून दुसरं कोणालाही सपोर्ट करायचं नाही. सो मी या रेसमधून तन्वीला बाहेर काढते. थँक्यू. आमची टोळी बघा, आमची टोळी आम्हीच नॉमिनेट करतो. दीपाली अरे मी येतानाच घेऊन आली, त्याच्यामुळे मला काही फरक नाही पडत. मला फक्त एकच गोष्टच वाईट वाटलं, तिचं वाईट वाटलं, ती फिलिंगचं वाईट वाटलं. मला काय नाही होणार दीपाली. आमची टोळी 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 टोळीकडे लक्ष द्या. आहे चावी बघ, चावी दीपाली. टोळी 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 इथे पण टोळी रड. टोळी दीपाली टोळी रड ना, रड ना. टोळी टोळी रड रड दीपाली रड. टोळी 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 टोळी. अरे रे, टोळीने धक्का दिला रे, धोका दिला टोळी. रात्री 10:15 वाजता. मी सांगेन की मला कॅप्टन बनायचंच आहे. मला एक चान्स द्या. जर मला चान्स भेटला तर मी नक्की, जसं माझं बाहेरचं घर चालवते तसं हे मी माझं घर म्हणून चालवेल. तर माझं हे आहे, माझ्या हाईटीवर आणि माझ्या तब्येतीवर जाऊ नका. जे बी मला कळतंय तेवढं मी तुमच्या सपोर्ट असला तर मी स्वतःला कॅप्टन बनवू शकतोय. तर तुमचं म्हणणं काय आहे ते तुम्ही प्लीज सांगावं. मी राधाला शेणाच्या दारात पाठवतोय. माझंही मत सेमच आहे, राधाला शेणाच्या घरात टाकेन. माझंही सेमच आहे. तर मी ह्या दोघाले तर चिमणीच्या घरात टाकीन, अजून आलेले कवड्याच्या घरात टाकीन. सध्या तरी राधा वाटते, आणि तू खूप स्वीट आहेस की सगळे तुला गुंडाळून ठेवतील कॅप्टन झालीस तर, असं वाटतं मला. माझं नाव पण राधाच असेल. माझा डिसिजन टोटली आउट ऑफ रिव्हेंज राधा असेल. तर मला माहिती होतं मी तशी पण शेणात जाणार आहे, हे मला माहितीच होतं. पण ॲटलिस्ट मला माझ्या टोळीची फक्त साथ हवी होती, जी की नाही मिळाली. सो क्लिअर कट आउट ऑफ रिव्हेंज राधा. प्रभू, कारण तेच प्रभू थोडा आळशी आहे. माझं नाव असेल सोनाली, कारण सोनालीचे आता ट्युशन क्लासेस सुरू झालेत माझ्याकडे कुकिंगचे. मग तू माझे पूर्ण कर क्लासेस आणि मग कॅप्टन हो बाई. हां ठीक आहे.
मला बी असं वाटतं सोनाली, कारण सोनालीला अजून झाडू बी मारता येत नाही मुळात. म्हणजे खूप सॉरी, वर्षापासून येत नाही. मी म्हणतो की मी प्रभूला टाकेन शेणात, कारण प्रभू कमकुवत आहे वगैरे मी ते म्हणणार नाही, पण 17 जणांना झेलण्या एवढी ताकद नाही आहे त्याच्यात, आणि काही आठवडे जाऊ देत, मग मला कदाचित कळेल. या राऊंडमध्ये शेणाच्या घरात जाण्यासाठी आम्ही राधाला निवडलंय. राधा, घाबरू नका. टाकणारे आपले फॅन नाही आहेत. आता माझी भारी. मी तर सोनालीला सोडवेल, कारण की थोडीशी दुश्मन आहे ना ती माझी म्हणून. सॉरी बिग बॉस, मी त्या चिखलात जाणार नाही. मी जाणार नाही. मला OCD आहे, माझी हेअरची ट्रीटमेंट पण चालते. नीट बोलायचं. जर मी जाईन तर मी कपडे चेंज करून जाणार. सोनाली, नियम सर्वांसाठी सारखे आहेत. सॉरी बिग बॉस, मी नाही जाणार. आपण अंगावर टॉवेल घेऊ शकता. येस. या पलीकडे मी काही अलाव करू शकणार नाही. शेवटचं सांगतोय, नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. बिग बॉस, मी नाही जाणार. आपण ऐकलं नाही तर परिणाम गंभीर होतील. बिग बॉस, मला चेंज करायला एक परमिशन द्या ना. आम्ही पण कोणी चेंज आम्ही पण कोणीच चेंज नाही केलं. आमच्याकडे पण एकच पेअर आहे. सोनाली, आपल्याला विचार करायला वेळ दिला, वारंवार सूचनाही केल्या, तरीही आपल्याला बिग बॉसचे नियम पाळायचे नाहीत. त्यामुळे बिग बॉस आपल्याला पुढील आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी थेट नॉमिनेट करत आहेत. ओके बिग बॉस, चालेल मला ते. प्रभू, आपल्यासाठी उघडतंय मेणाचं दार. थँक्यू बिग बॉस. रात्री 10:30 वाजता. जसं सांगितलं यांच्यापेक्षा मी जास्त एक्सपिरियन्स्ड आहे वयानुसार किंवा एक्सपिरियन्सनुसार. त्याच्यानुसार मी जास्ती केपेबल आहे असं मला तरी वाटतं. राकेश दादा आपले सिनियर आहे, कॅप्टनचा लोड त्यांना देण्यापेक्षा मला दिलेलं बरं राहील. आणि राहिला ओमकार, तर कॅप्टनशी सोडून अजून बरेच कामं घरात आहे, त्याच्यामुळे तुझ्यापेक्षा मी कॅप्टन्सी चांगला करू शकतो, म्हणून मला तुम्ही सांगा. सो मला इकडे ॲज अ बिगिनर मला एक प्रूव्ह करण्याचा एक चान्स आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी, जसे भाऊ बोलले मी दिसत नाही आहे, तर मी प्रॉपर दिसून येईल या कॅप्टनशिपमध्ये. माझं नाव असेल सचिन दादा. मला शेणाच्या त्या ह्याच्यामध्ये ओमकारला टाकायचं आहे, कारण की मला ओमकारचं जेन्युइनली काहीच गेम प्ले वाटत नाही. मला पण ओमकारचंच नाव घ्यायचं आहे. मला असं वाटतं की ओमकार अजून थोडा शिकला पाहिजे. माझं पण सेम ओमकार दादावरती असेल. जशी मी माझ्या 4ही मैत्रिणीमध्ये बसते, तसंच तू फक्त तुझ्याच ग्रुपमध्ये दिसलाय, आमच्याशी कधी बोलताना नाही दिसलाय. तू बोलली मी बेडवरती कम्फर्टेबल नसतो, तुला मी मानत मग काय बेडवर झोपणं म्हणजे कम्फर्टेबल आहे का काय रे? जरा बोलू दे. तुला भाऊ मानलाय पण अरे मग काय, तू माझ्या बाजूला झोपला, आम्ही कम्फर्टेबल आहे असं नाहीये. मला फक्त बोलायचं आहे एवढंच की चुप, मला बोलू दे. पुढच्या नेक्स्ट वीकमध्ये तू पण होशील कॅप्टन. थोडंसं आपण दोघं पण शिकूयात, ठीक आहे? मी सचिनजींना करेल शेणाच्या घरात. आम्ही दोघे बोललो या विषयाबद्दल खूप. मला असं वाटतं की कॅप्टन्सी असो किंवा शेणाचा एक्सपिरियन्स असो, त्यांना हे एक्सपिरियन्स करणं गरजेचं आहे, बिकॉज ते मग गेम खूप सिरियसली घेतील. आय थिंक तिघे खूप स्ट्रॉंग कंटेंडर आहे. काय तुमचंच नाव घेऊ? अच्छा ठीक आहे, सचिन दादांनी सांगितलं त्यांचंच नाव घ्यायला, तर मी त्यांचंच नाव घेते. मी तिघे चांगले कंटेस्टंट, मी असं केलं. अरे तुला धन्यवाद नको देऊ का? आम्ही तिघं चांगले त्याच्यात. मला वाटलं तुम्ही बोलतात की माझं नाव. कोणी सांगतं का असं? मला बाहेर काढतो. कधी इतिहासात पाहिलंय का की विजय आणि पराजय, मला पराजय कर म्हणून? असं कधी होतं का असं? पण नाव घ्यायचंच आहे, तर मी सचिन दादांचं घेते. पण राकेशचं नाव घेईन, कारण या मुलीचं नाव रुचिता आहे राकेश. आणि मोठे तुम्ही आहात, छोट्यांना माफ करता, बदला नाही घेत. तर परत सांगतो की हिचं नाव रुचिता आहे आणि त्यामुळे राकेश आणि हिल अंडरस्टँड. बिग बॉस, या राऊंडमध्ये शेणाच्या घरात जायला सगळ्यांनी मिळून ओमकारसाठी वोट केलंय. पुढे होतो ना, पुढे हो.
तर माझं नाव सचिन भाऊ असतील, त्यांना मी शेणाच्या घरात टाकीन. आता अजून पुढे घ्या. Oh God. राकेश, अभिनंदन. आपण मिळवली आहे पॉवर की आणि आपण ठरला आहात या आठवड्यातील कॅप्टन पदाचे 6वे उमेदवार. रात्री 11:15 वाजता. माझ्या टोळीत तिला भांडतेचं नाव काय, तुझी गर्लफ्रेंडचं नाव काय माझ्या रुचिका. रुचिता. मी तिच्यावर किचर घातलं ना, तर ती मला बोलते अरे टोळी तुटली. अरे हिच्या टोळीत काय नाही, आमच्या टोळीतले 2 लोक आहेत 5 मध्ये. तू काय बोलते 2 बी काय बी म्हणू नकोस. मी काय केलं माहिती का ताईला नॉमिनेट. मला एक गोष्ट सांग, कोण विरोधात होतं? तो आपल्या विरोधात होता. का नाही त्याचं नाव घेतलं? मी ताईसोबत हारले असते ना, मला त्याचं दुःख नव्हतं. त्याचं नाव का नाही घेतलं तुम्ही? तुमचं एकदम नाहीये. हा एज वाईज जातात. नाही ते त्यांना एक भीती आहे ही. किती फालतू रिझन. इंग्लिशच बोलते आणि असंच करते तसंच करते. ती रुचिता तर म्हणे तुला इंग्लिशच, ती दुपारपासून मला तेच म्हणतीये. आपण भाऊच्या धक्क्यावर परफॉर्म करूया ना, व्हायरल पण होऊन जाईल खरंच ना. हां करूया. You're comparing my maturity. What is your age? You're 30+ and I'm only 24 and I'm still sharing the stage with all the persons. तुम्ही का नाही विशालचं नाव घेतलं? 24 तास तुम्ही त्याच्याबद्दल बोलत असता. आणि कसला हा ग्रुप आहे? पण तू ताईचं नाव घ्यायला होतंस. मी नाही घेणार. ह्यांची इच्छा होती ना विशालने जिंकावं, मग मी विशालला जिंकवलं. जर विशालला तुम्ही नॉमिनेट करताय तर विशाल ऑब्व्हियसली आमच्या दोघींमधून कुणीतरी, आणि त्यांनी मलाच नॉमिनेट केलं असतं, ताईला जिंकवलं असतं. तुम्ही का नाही पहिल्याच वेळेस विशालचं नाव घेतलं? ग्रुप कडून तिकडे बसतो 4 पोरींमध्ये, ही मॅच्युरिटी तुम्हाला दिसली? तुमची इच्छा होती ताईंनी हे करावं तर तुम्ही विशालला नॉमिनेट करायला पाहिजे होतं. मी ताईंच्या विरोधात कधी उभीच नव्हते. होल्ड दॅट गट्स. ते नाराज झाले आपल्यावर. आता जाऊ दे, तर काय कोणी ना कोणी नाराज, अशा दर टास्कमध्ये कोणी ना कोणी नाराज आपल्याशी होणारच आहे. एक्सेप्टन्सच नाही. तुम्ही जर आम्हाला चान्सच देत नाहीये पुढे जाण्याचा, तुम्ही एक चान्स देऊन बघा, नाही आम्हाला सांभाळता आलं, तुम्ही आमची मदत नाही करू शकत. याला म्हणतात मॅच्युरिटी. पण एक गोष्ट कळली, सगळ्यांचे रंग नीट कळले आज. 17 सणांचं जेवण करतोय होय आम्ही घरी, करतोय ना इथं. हा याच्यात मॅच्युरिटी नाही दिसली? अरे कारण दे जे पटल. खाणं पिणं नाही काढायला पाहिजे. तुमचं काम आहे ना, ती तुमची मर्जी आहे. साधे ताट सुद्धा धुवून ठेवता येईना, ऍक्च्युली ग्लास सुद्धा उचलता येईना. कुणा ती मॅच्युरिटी? आमच्या माझ्या खांद्यावरती बंदूक ठेवून ह्याला चालवतोय ना, तर मारून टाकले का मिनिटात मला फरक पडतोय. कोण किती सेल्फिशली वागते, कोण किती चाटाचाटी करते. मला नव्हतं घ्यायचं त्या मुलीचं नाव. हू सी टू टेल मी की मी तिचं नाव हे आहे म्हणून वगैरे. तुला स्वतःचं डोकं नाही, तू तुझं कर ना, मला कशाला सांगतोयस? कारण त्याला टोळीचं एक लीडर बनायचं. टोळीमध्ये टोळी तुझी असेल घरची. एथिक्स यू कॅन्ट लिव्ह. द थिंग इज ही इज लीच अँड आय हॅव नेव्हर लाइक्ड हिम एव्हर. रात्री 11:30 वाजता. विषय काय माहिती घेता, ग्रुपच्या माणसात पावर येणं. आता ऐक माझं, ओके. आता माझ्यापर्यंत पोहोचलेपर्यंत डिसिजन झालं होतं, पण मी ते काही झालं असं तरी मी तुझं नाव घेणारच होतो. मला हवं आहे की या पुढचे 2 आठवडे तरी तू कॅप्टन नाही व्हा. मी कॅप्टनचं काय होतं ते पाहिलं आणि माझं इमोशनल कारण आहे. पण ते गेममधलं आहे ना, ते प्रत्येकावरती पाळी येणार आहे. तुझं ते शांत हो आणि ते झालंय ते ॲब्झॉर्ब कर. यार मी नॉमिनेट होतीच ना आधी, का मला तिने नाही ते तिने चूक केलं. मला नाही. अरे मी नॉमिनेशन मध्ये होती. तू आत्ताच पहिल्याच टास्क मध्ये कुठे दाखवते कॉम्पिटिशन? पुढे थोडं जा. तू रिलेशनच खराब करून टाकलंस एका झटक्यात. ते चूक झाली तिच्याशी. ती चूक नाही, हे तर तू ओपन झालीस. आय वॉज बिहेविंग लाईक अ चाइल्ड इन फ्रंट ऑफ ऑल ऑफ यू. ती मला बाबू बाबू करते, मी तिच्यासोबत तशी वागते. मग तू मला सांग, सागर दादा मला डे फर्स्ट, पण तुला खोटं नाही सांगत त्यांनी काय तो कसा वागलाय. तो मला प्रत्येक वेळेस काही चित पकडतो सागर दादा. म्हणजे मी बोलते ना, माझ्या विरोधातच बोलणार. त्या दिवशी मला बोलला कॅमेऱ्यासमोर, तू हे इन्स्टाचं ज्ञान नको घेऊन येऊ. तिला विचार, त्या दिवशी रात्री आपण बोललो तेव्हा त्याला कळलं की मी पुस्तकं वाचते. आज जर मी माझ्यासाठी स्टँड घेतलाय, मग मी कशी चुकी झाले? बहुतेवासने हा ठेव तुझा गेम, नको बाबू बनू. त्याच्यामुळे इमेजर वाटत नको करू. मध्यरात्री 1:15 वाजता.
गैरसमझ करते तो अपने ग्रुप में इतना गलत कैसे सोच सकते हम लोग को क्या कारण की फायदा? अपने ही ग्रुप में 3 लोक पलटले. कोण तीन तू ती आणि हा तर ऑलमोस्ट पलटला होता. त्याला तू सांगितलं नसतं तर मलाच मारणार होता तो. भाई तो तुझ्या नावावर थांबला. मी पलटलो नव्हतो. नाही करत. Mad आहे का तू? पण मला राधाचं पण खूप हर्ट झालं खूप. अरे बेबी तसं नव्हतं यार. प्लॅनच होता त्याचा. मला रियालिटी चेक नाही का मी काय आज मुख खाल्लाय. मला माहिती होतं ना की हे होणार आहे माझ्यासोबत. पण मला फक्त आपल्या ग्रुपचा एक सपोर्ट पाहिजे होता. त्याचं रिझन आहे चल तो उमेदवारीला उभा आहे. हिचं काय रिझन होतं? अगं माझं रिझन होतं की तुला जर पहिला भिजवलं ना तू सेकंड याला मला जे पाहिजे त्यांना सोडवणार आणि तू तेच कर म्हणून मी तुला उडवलं. तू मला उडवलंस तर मला नसता राग खरं आला. सांगू का हे आपण मस्त खेळलो. विशाल दिसतोय तसा पण मला असं वाटत नाहीये. ऍक्च्युली काय झालेलं आमचा मुलींचाच सगळा होता ग्रुप. त्याचं काय झालं त्याचं इकडे तिकडे कोण ऐकत नव्हतं. मग तो आमच्यात आला. मग तो मोठा आहे म्हणून आम्ही त्याला रिस्पेक्ट देत होतो सगळं करत होतो. जसं मी म्हटलं ना की आयुष पण चांगला आहे हे आहे ते आहे वगैरे तसं त्याने वेगळ्या हिंट्स द्यायला मला सुरुवात केली की नाही आयुष तुझ्या खांद्यावर बसेल आणि मग पार करेल पूर्ण नदी. मग तो तुला उडवून टाकेल हे करेल आणि ते करेल. मला माझा गेम कळतोय की तू का सांगतोयस. त्याच्यामुळे आहे ना प्रेक्षकांना दिसताना पण असं वाटेल की मी त्याच्यासमोर बसलेलं पण माकड आहे कदाचित. मला माकड नाही व्हायचंय कोणाचं. आपल्याला असं लोक नाही पाहिजे जे इथे तिथे 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 सगळीकडे जातील. मग आपल्याला इन्सिक्युरिटी होईल की इकडचं तिकडं होत आहे. म्हणून मी काल परवापासून नव्हते ग्रुपमध्ये बसेल जास्त की नाही पटत आहे मला माझा गेम खेळू दे. भाऊच्या धक्क्यानंतर ती कधी आपल्यात बसली तुम्हाला एक टाइम सांग. ती आज जेव्हा कॅप्टन्सी टास्क होणार होता तेव्हा ही आली होती आपल्याकडे. आणि तिला माहिती होतं की आता कॅप्टन्सी टास्क आहे. हो नाही तर कुठे होती ती 2 दिवस. मला हेच जास्त वाईट वाटतंय की ज्या ग्रुपला मी माझं मानलं होतं किंवा ज्या ग्रुपमध्ये मी उठत बसत होते त्यांच्यासाठी सगळं करत होते त्यांचं मत माझ्यासाठी असं आहे मला हे आत्ता कळतंय. मध्यरात्री 1 वाजता. पॉइंट हे आहे घरावाल्यांनी तुला इमॅच्युअर बोलून तुला हे केलं झालं ते मुद्दा संपला. तुझं एक्सपेक्टेशन होतं की आम्ही सगळ्यांनी मिळून विशालला काढायचं होतं. एक तर तुम्ही ऐक माझं पूर्ण होऊ दे. विशालला आम्ही काढलं असतं फॉर एक्झाम्पल. विशालने कोणाला काढलं असतं स्ट्रॉंग कॉम्पिटिटरला का वीक कॉम्पिटिटरला काढलं असतं. एक्झॅक्टली. मग तो जे बोलला मला ते पटलं. त्यांनी उद्या माझं नाव जरी नसतं ना घेतलं विथ दी परफेक्ट रिझन मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण जे सगळ्यांनी केलं ना की तू दीपालीवर काढलं. मग तुम्ही मला एक ग्रुप नाही समजलं. तुम्ही मला ग्रुपमध्ये का नाही समजलं. तुम्ही ग्रुपमध्ये का नाही समजलं मला. This is wrong. This is completely wrong. If you're talking like this, what can I say beyond this? तुला पॉइंटच कळत नाही. जेव्हा तुझ्यावर पाळी आली तुला कसं वे करायचं होतं की कोणी माझा साथ दिलाय आणि कोण नव्हतं. मध्यरात्री 1:15 वाजता. पण त्यांना प्लेटमध्ये देतात ऑलरेडी की हे सगळे ज्युनियर्स आहेत तुम्ही सिनियर्स आहेत तुमचं रिस्पेक्ट असायला पाहिजे. तुम्ही काही बोलू शकता. वी सी यू एज कॅप्टन वी सी यू एज घरचा वी सी यू एज विनर. अरे ते तुम्ही लोकांच्या डोक्यात घालता आहे थ्रू एपिसोड्स. रिस्पेक्ट ठेवा सगळं ठेवा नॉर्मल लढा ना. इट्स कॉम्पिटिशन इक्वल नाही होतं यार कुठेतरी. आपलं पण मला वाटतं बोलणं झालं ना की जिथे माझं रुचिताबरोबर जे झालेलं सुरुवातीला इट वॉज व्हेरी क्लिअर की एव्हरी वन विल नो की भाई आय एम गोइंग टू नॉमिनेट वेन एव्हर रुचिता. आणि मी तुझ्याशीच बोललेलो काय माझी बोललं की मी तिला नाही करणार बिकॉज मला वाटतं की एक चान्स देऊ आणि पुढे जाऊन बिग बॉसमध्ये काहीतरी बाप गेम होऊ शकतो आपला. आज जे झालं त्याच्यानंतर ते नाही म्हटलं की आता नाही होऊ शकत माझ्याकडून. नाहीतर माझं नव्हतं ना मला इंटरेस्टच नाही. मला ते टिट फॉर टॅट की तूने मेरा लिया अभी मैं तेरा लेते हे गेम नाही. सगळ्यांना सेफ गेम खेळून चलती गाडी मी चढते. कारण मला तुला कशाच्याही गोष्टीचं काही एक्सप्लेनेशन द्यायचं नाही आहे. पण मी तुला काका किंवा लायकी जे काय बोलले आय एम जेन्युइनली सॉरी फॉर दॅट. ओके चल. मैं एक्चुअली सोच रहा था आरबी को करने क्योंकि मला असं झालेलं ना वन साइड होत आहे ओंकार आणि हिच्या बाबतीत पण मला तेच झालेलं की भाई बहुत वन साइड हो रहा है. पण मला असं झालं की माझ्या ऑप्शनच नाही उरला रे. ओंकारला हे पण वाटलं असेल भाई माझं नाही सचिनचं नाव घेतलं याच्यावर झोपतो का. कारण माझं जेन्युइन ओपिनियन आहे सचिनला आणि सचिनने समजून घेतलं. क्लिअर कम्युनिकेशन होतं की भाई मातीत जा कारण मातीतलं जे थोडं ह्युमिलेशन तुझ्या मनात येईल ना त्याच्यातून तू बाहेर येशील ना मग बाप मजा येईल. मध्यरात्री 1:30 वाजता. तुम्ही असं रिझन द्या की तुमचा माणूस अफेक्ट नाही झाला पाहिजे. तुमचा माणूस तुमच्या बाजूनी कसा राहील आणि तुमच्या फेवरमध्ये कसा राहील. माणूस कोण तुमचा माणूस म्हणजे मी जर तुझ्या सोबत आहे कोणाबद्दल बोलतेस. मी माझ्या ह्या लोकांबद्दल बोलते जे माझ्यासोबत बसतात. हे लोक बसतात हे सागर दादा म्हण
किंवा त्याचा काय संबंध दीपाली ताई बरोबरचा? आता आपण सोबतच बसतो ना. पण दीपाली तुझ्याबरोबर कॉम्पिटिशन मध्ये होती, हा, मग तू दीपालीला का आउट केलं? मी ह्यांच्यामुळे तिला हे केलं. संबंध काय राणी सांग? आता ते लोक मला जर कंटिन्युअसली टॉर्चर मध्ये टाकतात की तू इमेच्युअर, तुम्ही म्हणा ना की तू तयार नाहीये. पण ते दीपाली कशी आली मध्ये? आपला इमिडिएट ग्रुप काय होता? तू, मी, दीपाली ताई, हो मी, हा, राईट. हे सेकंडरी ग्रुप आहेत, ते येतात जातात. आणि तू आता मध्ये इमेच्युअर वागायला लागली होतीस. तुझं सगळं, तू बाहेरचं जे तुझं ऑरा आहे ते मी तुझ्याशी बोलणार होतो, तू हे सोडून तू कुठेतरी भरकटायला लागली होतीस. म्हणून मी त्यांना सांगत होतो तुला चिडवायचं नाही ओमीवरनं, कारण की मला माहिती होतं कुठे काय जाऊ शकतं. तुझं ब्राईट फ्युचर आहे इथे, तू हे सगळं करायला नाही आलीस इथे, कळतंय तुला? बरोबर. आणि हे सगळं करून तुझी जी इमेज तू बाहेर बनवली असशील त्याचं काय होणार तुला अंदाज पण नाही आहे. दिस इज अ ब्लडी बिग शो. माणसाचं जे इम्प्रेशन असतं ना ते इथे सगळं दिसतं, दिसून येतं. मग तू कितीही रिपेअर करायला गेलीस ना बाहेर, ते इररिपेअरेबल असणार आहे. हा टास्क मला खूप सिम्पल वाटला, पण ही लोक एवढं कॉम्प्लिकेट करतात ना आपलीच लोक. हे लोक बाप कॉन्टेंट देतात बाई लोकांना. मी सगळ्यांचा दादा होऊ शकत नाही. बरोबर. मी पब्लिक प्रॉपर्टी नाही आहे. मी खूप कमी लोकांना माझं आपलं बनवतो आणि त्यातलं मला तू वाटलीस म्हणून मी तुला आपलं मी बनवतो. तुला तेच सांगते, मी तुला इथे हे सांगायला आले की त्यावेळेस मी काय विचार केला. मला असं वाटलं की आता वाटलं म्हणजे आता मॅच्युरिटी कुठे गेली तुझी सांग मला. हे समजणं गरजेचं आहे की कोणाचं ट्रिगर पॉईंट काय. जर तो ट्रिगर दाबला ना की मग ते भलतीकडे जातं. हे बघ, माणसं जोडायची असतात आणि ही बाई तुझ्यावर एवढं प्रेम करत होती, तर तू बेशुद्ध पडायला आली होती तेव्हा ती होती रबिंग युअर चेस्ट. तिने माझं वॉशरूमचं तिथं साफ केलं. एक्झॅक्टली. आता तिला वाईट नाही वाटणार आहे, साहजिक आहे, राईट? त्या बाईने तुझ्यासाठी खरंच तुझं प्रेम केलं आणि तिने खूप धडा लावला तुझ्यावर. आणि त्या बाईत माया आहे, आई आहे ती. मी तिला तेच म्हणून बघते, पण मला तुला खरं सांगू त्यावेळेस असं समज की आय वॉजंट एबल टू टेक दी नाही डिसिजन. हे तू चूक केलेली आहेस ते ॲक्सेप्ट कर आणि ह्यातच मोठेपण आहे. म्हणजे येस मी चुकलोय, मी माणूस आहे, मी चुकलोय. नाही, आपला कचरा आपली जबाबदारी, लक्षात ठेव. तू कर, बोल तिच्याशी. मध्यरात्री 1:45 म्हणजे इथे सगळे नाही सॉरी नाही, ठीक है, ओके ओके, पण असं नको. ओके, गेम खेलेंगे अभी. मेरे को नहीं चाहिए. नाही नको, मला माझ्या इमोशन मधनं नका खेळू प्लीज. मी तुमच्या पाया पडते. मग तुम्ही म्हणणार मी रडते, मला स्टँड घेता येत नाही. प्लीज, मी अशी आहे, तू माझा मी आहे अशी आहे. मी तुला जर मानलं होतं ना तर मी तुझ्याकडे प्रॉपरली तुझ्या बरोबर होती. मी तू मला म्हटली तू माझ्या मुलीसारखी, तू ते सगळं केले जे मी माझ्या मम्मीकडून पण नाही करत. तर ह्या चुकीत आता तू मला एक नाही, मी नाही, माफी नाही. चुकी नाही, ही चुकी. अगं तू माझं समोर माझा घात केलास, मला मर्डर केलास तिकडे उभा राहून. कोणासाठी? 2 दिवसापूर्वी तो जो म्हणतो तिला, तो म्हणतो की तू माझी बहीण नाहीयेस, मी तुझा भाऊ नाहीये, तू त्या ग्रुप मध्ये बसतेस. मी आरबीला सांगितलं, त्याच्या तोंडावरती मी त्याला आतमध्ये हे पण सांगितलं की मी तुला नॉमिनेट करणार, हे लक्षात ठेव, माझं तुझं काय संबंध. हे लोक मला ह्याच्या येड्यात काढतात. अरे पण ह्याच्यात काय विन केलंस तू मला सांग. तर मी बाहेर निघाले तर मला माहिती मला कुणासाठी स्टँड घ्यायचा, बाजी माझ्या हातात होती. पण मी एवढी अफेक्ट झाले, त्यांच्या वायबल झाले एवढी बोलण्याने, मला त्यावेळेस डिसिजन काहीच करता आला नाही. मला असं वाटत होतं की मी ह्यांना हे दाखवू की काय की बघ मी इमॅच्युअर नाहीये, आणि मला तो स्टँड तेव्हा वेगळा घेताच आला नाही. तर ॲटलिस्ट ती परत त्याची सॉरी वगैरे बोलून करते. कोण दीपाली ताई बोलली? ये ना ते बघ, मी कॅप्टन म्हणण्याच्या लायकीची नाहीये. नाही तू आहे, पण मी तुला हे सांगते की मी तेव्हा हल्ले होते, हे तुझं नाहीये, हे मी माझं सांगते. अगं माझं बाळ चालू नाही दिव्या, नाही, रॉंग आहे. दिस इज व्हेरी रॉंग, खूप रॉंग. शेवटची चुकी. हे बघ, मी हे सांगेन तुला की मी माफ वगैरे करणारी मी कोण हे नाहीये. कोणाला कोण माफ नाही करत असतं. प्रत्येक जण आपापली जागा खूप स्वतः निर्माण करतं. ती जागा तू निर्माण केली होती सुरुवातीला, आज तू घालवलीस ती जागा. मला आता कधी पण उद्या तुला लावशील, काय झालं तर परत लावशील मला. गेम आहे बाई, बिग बॉस मला नाही कळत आहे, आता कळतोय. हे आज मला कळलेलं आहे, नाहीतर उद्या काय झालं तर तू परत लावशील मला. त्याच्यामुळे आपण राहू, मी आता मला कळलेलं आहे की बोलणं बंद नाही करायचं, बोलायचं, राहायचं आणि त्यांचा माइंड गेम लर्न करायचा आणि मग पुढे जायचं. हा, आता हे मला कळलेलं आहे. त्यामुळे मी कुणाशी बोलणं टाकणार नाही. आता मी ठरवलंय, मी सगळ्यांशी बोलणार, सगळ्यांना घेऊन चालणार आणि मी माझा गेम खेळणार.
मध्यरात्री 2 वाजता. तू कोण आहेस बे? तिथेच बोलायला पाहिजे ए काय तू काय लय मोठा काय महाराज लागून गेलास आहे कुठला? पण त्यांना महाराज बनवलंय, ते बाबा असतात ना, ते वर बसतात बाबा आणि सगळे फॉलोअर्स. ते तसं फॉलोअर झाले त्याचे. राकेश बापट आहे, शाहरुख खान नाही. मी सगळेजण केअरफुल ना, हे डोक्यावरनं पाणी गेलं तर मी या घरात नाही नसणार आहे. 1 आठवड्यात मी निघेन जर सिच्युएशन कंट्रोलमध्ये आल्या नाहीत त्या माणसाला घेऊन. माझा कॅरेक्टर असं होऊ शकत नाही. आणि ज्या दिवशी तो ते लाईन क्रॉस केली, आज तो बोलायला सुरू केलं त्यांनी. ही सांगत होती आता मला तन्वी, माझ्या करिअरवर तो बोलायला लागलाय, माझ्या पासवर बोलायला सुरुवात करतोय तो आता. आणि काय काय बोललाय तो घाण माझ्याबद्दल आता. मला ते आत्ता जाणून घ्यायचं नाहीये. मेन म्हणजे सीन काय माहितीये का, तो जे दाखवतो ना की हे जे आहे ना की एकदम स्मार्ट जेंटलमॅन, जे की तो नाहीये. कळतंय, ह्या छोट्या छोट्या गोष्टींवरनं कळतं. मला आता या ग्रुपमध्ये बसायची इच्छा होत नाहीये, कारण ज्या प्रकारे विशाल बोलतोय ना मला, मी मगाशी बोलले ना की साऊथमध्ये जसं प्रभुदेवाला मानतात तसं मराठी जिथे काम केलंय ना तसं राकेश दादाला मानतात. बरोबर. मी बघितलंय राकेश दादासाठीची धडपड लोकांची. सो मी तिला फक्त एक्झाम्पल दिलं की त्याच्यावर तो म्हणतो काय संबंध त्याचा, तो कोण आहे, कोण लागून गेला एवढा मोठा, असं तसं काय काय बोला. म्हणजे तू असं नको बोलूस, तू मानत नशील पण मी मानते त्याला, माझ्यासाठी तो देव आहे. तुम्ही का देव म्हणून चढवताय त्याला? अरे कोण आहे तो, डिरेक्टर, प्रोड्युसर, ॲक्टर वगैरे समथिंग काय काय बोलायला लागलं. म्हटलं असेल. मग त्याचं म्हणणं होतं की राकेश कसा चुकीचा आहे, तो चुकीचाच आहे, तुम्ही त्याला बढावा देऊ नका, तुम्ही स्टँड घ्या तुमचा, तुम्ही बरोबर आहात. तो ना ह्या मुलींचा यूज करून राकेश त्याच्या अगेन्स्ट फिरतोय. जे स्टेटमेंट त्याच्यावरती त्यांना कळत नाही पोरींना, त्याच अडकल्या जाणार आहेत या स्टेटमेंटवरती. कारण हे स्टेटमेंट तुझ्यासाठी पण चुकीचं आहे. त्याचं एकच ठरलेलं आहे राकेश दादा, ज्याला त्याला पाडायचं आहे बस. त्याच्यात गेम मला समजते हळूहळू. 9वा दिवस सकाळी 9 वाजता. मॉर्निंग बिग बॉस. आता आपण लढवूया. हा बिग बॉस काय आहे ना हे दाखवून देऊया. नको घेऊ ना त्रास, एवढं किती त्रास करून घेतोय तू, बापरे. उठ ना. आज राशनसाठी काहीतरी झालं पाहिजे. चहा पण नाहीये. चहाला साखर नाही, साखरेला चहा नाही. खरंच आलंय. चहा तरी प्यार आहे. सकाळी 10:30 वाजता. तू का रडला सकाळी सकाळ? सांग ना काय झालं. काय नाही 2 मिनिटं, तू नको ना रागवूस असं. राकेश आज रक्त येईल गाण्यातून. राकेशला असं बोलायचं काय इथे काय काय लागलंय ते. हे माझ्यासाठी खूप हे आरपी, मी खुलत नाही. मी आहे, मी कुठेही नाही चाललोय. फक्त मला तुझी काळजी आहे म्हणून मी सगळं बोललोय. तू मला सांग, तू मला बोल, तू मला मार, मला काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त तू माझ्यासोबत बोलायचं बंद नाही करायचं. रडू नको.
काळजी करू नकोस. तू ओमकारला पण पप्पे देऊ शकतो, तो रडलाय का? भेटतो त्याला. सकाळी 11:15 वाजता. म्हणजे माझा 2 BHK रूम आहे, आमचा बेडरूम वेगळा आहे आणि पोरींसाठी वेगळा आहे. आम्ही लिव्हिंगमध्ये राहतो. तो असा आहे ना, मला कोण काय बोललं ना, बाहेर जाऊन तो फाडून टाकल तो डायरेक्ट. तुला सांगू, त्याला काहीच व्यसन नाहीये, काहीच. करमत नसेल ना त्याला आता? अगं 3 वर्षात त्याने कधी त्याच्या हाताने जेवलाच नाही. माझ्याच हाताने 3 वर्ष झाले, माझ्याच हाताने. मग मला असं वाटतं, अरे काय होत असेल, कसं होत असेल काय माहिती. आणि म्हणजे असं एक अशी मुलींना आवड असते ना, देसी बॉय असा पाहिजे, तसाच आहे ना. एवढं सगळे हे लोक मला असे बघतात, बोलतात ना, तुझं इथं असतं ना बाई, मारून बिरून निघून पण गेला असता इथून. असं यार, कसलं भारी, कसलं छान. मला पण शोध एखादा बॉयफ्रेंड. कुठल्या जगात राहतात काय मला कळत नाही. आणि ही नवीन पिढी आहे, त्यांनी आम्हाला शिकवायला पाहिजे की आता नाहीये ते तसलं काय. आपण बोलायला पाहिजे, हे टच काय करतो, हो काका असं नाहीये, असं म्हणायला पाहिजे. तर आपणच म्हणतोय. बघत नाही. कॉन्टेक्स्ट चुकवतात ते. कोणी झोपेत न उठवते त्याला तुम्ही टच म्हणता. यार मी फॅन आहे त्याची, म्हणजे मी तुझी पण फॅन आहे, पण आता आपण कॅज्युअल झालो ना, आता फॅन मोमेंट म्हणून मी तुला बोलली. पण मी त्याची फॅन आहे, मला त्याचं गाणं खूप आवडतं. तुला माहिती आहे, आम्ही फिरायला जेव्हा जातो ना, माझ्यासोबत कोण नाही फोटो काढत, जेव्हा एवढे त्याच्यासाठी वेळ आहेत, पण माझा हात कधीच सोडत नाही, कधीच नाही. कोण पण फोटो काढायला आले ना, पण मी तिकडे माझा फेस कव्हर करते, असं पकडूनच देणार फोटो. असं आहे. 3 वर्ष झाली ना आता, पण मला कधीच वाटत नाही की माझं प्रेम किंवा त्याचं प्रेम कमी झालं. मी खूप ओरडते, खूप चिडचिड करते, तरी पण सगळं सहन करून आहे ना, ओरडली ना बाहेर जाऊन बसणार, परत आतमध्ये येणार, झाली का शांत, आणि मग बोलणार. असं मग मला त्याच्या अशी आठवण आली ना, मला लय रडायला येतं. की नाव काय त्याचं पूर्ण? सकाळी 11:45 वाजता. अरे हा कचरा कुठे चाललाय, दिसत नाही. कचरा कुठे आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता 20 घ्या. काय तू आपल्या ह्याच्यामध्ये ना, पॅन्टमध्येच लावून घे एक डस्टर आणि अशी फिर फक्त त्याच्यावर. दुपारी 12 वाजता. काय बोललास तिला, डोकं नाहीये, हे नाहीये, ते नाहीये. मग मला ते शब्द वाईट वाटले ना. जे होतं ते सांगितलंय मी. नाही, तू ना इतका विचित्र बोलत होता ना, मला असं वाटत होतं माझं ह्याच्यासोबत काहीतरी भांडण झालंय आणि हा मला डोकंच नाहीये आणि हेच नाहीये तेच नाही बोलत होता. तू ऍटलीस्ट तुझ्या साईडनी माझ्यासाठी भाषा तर नीट ठेवू शकतो ना, कारण की माझं आणि तुझं काही वाईट नाही झालंय. असं नाही झालंय सगळ्यांसारखं की भाऊच्या धक्क्याने तुला जवळ घ्यायला लागले. मी असं नाहीये. 2 दिवस आलतीस फक्त, आणि त्याच्यानंतर तो रोशन दादा संग पक्की दोस्ती बनवली होतीस. त्याच्यानंतर तू उठून जायला लागलास. मी तुला सगळ्यांसोबत मिक्स करून दिलं. मी अजून काही कोणासोबतही नाही. पण तू मला जे बोललास ना, डोकं नाहीये, हे नाही ते नाही, मला ते हर्ट झालं, कारण की मी तुला खरंच लाड करत होते. मग तुला त्याचा राग आला का? हा. बरं, येऊ दे राग. बोलायचं असलं तर बोल, नाही तर नको बोलू. असं करतात मग? ऍक्च्युली म्हटलं विशालच करत हा आवाज. दुपारी 12:30 वाजता. तुमच्या घरात बसत आता मी गणपती बाप्पा. हो, मी पण बसत. तुम्ही पहिले मातीचे करून टेकलेले, रोज त्याची प्रार्थना केलेली. छान. गोडेस तू रे. म्हणलं आता लोकांचे त्याच्या मूर्ती बघूनच नाही त्याचा गणपती भारी, फक्त आपल्या मनात पाहिजे. तुझ्यासाठी असं का म्हणत होते रितेश भाऊ की याचे रील्स बघाय? असं काय रील्स बनवलेत तू बाहेर? म्हणजे मी मुलींसोबत खूप रील आहे, त्याच्यामुळे असं जसं भोळा बाबा मला वाटतो तसं नाहीयेस तू ना.
मला असं छोटंसं भोळं बाबरस असं वाटतंस तू? नाही, मी राहतोय फक्त रील बनवतोय. मग कशा असतात मुलींबरोबर तुझ्या रील्स? हेच गाण्यावर असं नाचणं. तू नाचवतो त्यांना एवढूस? नाही, मुलगी म्हणते तुम्हाला जपशील ना, तर मी म्हणतोय हा तुला तंबाखूच्या पोडीसारखं जपल, पण तूच चुना लावू नको जाऊ. हे सगळं कोण सांगतो तुला डायलॉग्स? कोण नाही, मी स्वतः विचार करतो. वा. दुपारी 1:30 वाजता. दसरा राहते ना आपल्या इथं, हरवर्षी दसरा येते. सोनं देतो आपण, ते पत्ते हिरवे. ते मी तिला सोनं देत जा, आपल्या गावातल्या हिशोबानं येत नाही का पोरी, भेटते तर सोनं देत नाही, ते सोनं देत जाऊ. तर घरी गेलो मी, माझा मित्र होता एक, तो म्हणे चल म्हणे आपण त्याच्या घरात, तो फिटिंगवाला माणूस होता, वायरमॅनवाला. आपण म्हणे त्या लाकडाच्या घरी जाऊ म्हणे, आपण आपला फॅन वॅन सुधरून येऊन जाऊ ना. ठीक आहे चल. मग जसं निवडलो, मला नाही का नंबर मागितला त्या पोरीनं. त्या पोरीनं नंबर मग विचार केला, म्हणजे जाऊ दे, देऊन द्याला नंबर. मग हाय बाय झाला आमचा व्हॉट्सअपवर. ते 10वी फेल, मी 10वी फेल, आमचे मेसेज मराठीत. मग माझ्या मनातच जागलं ते. म्हटलं मला तू आवडतं यार म्हटलं. मग ते म्हणे मध्ये आवडते म्हणे, मी कमसे म्हणे 3-4 वर्षापासून तुम्हाला हे करताय म्हणे. मग असंच बॅट झाली आमची. मग सोनं दाखवलं तिनं 4 वर्ष अगोदरचं. हे म्हणे दसऱ्या दिवचं सोनं म्हणे तुमचं अजूनही तसंच ठेवलं ना. अजून मग झालं. मी म्हटलं ठीक आहे, प्रेम केलं म्हटलं, पण लग्न करा का नाही तर प्रेम नको करू म्हटलं. ठीक आहे म्हणे, लग्न करायला तयार आहे म्हणे. दुपारी 2 वाजता. मला रागवायचं काय, गेम आहे ना, तुमच्यातलं मला कोण नाही तिथं वाटत आहे तर मी नाही बोलले तर रागवायचं काय. हिचं नाव घेतलं की रागवते, बोलणंच बंद करून टाकते. ती सागर दादाशी जेव्हा तिने कॉमेडीवर बोलली होते ना, भाई मी सागर दादाचं तोंड पण बघायला गेले नव्हते. सगळ्यांना माहित होतं की तन्वी त्याच्यामध्ये चुकली, पण तरी सुद्धा मी तन्वीला सांभाळत होते. जेव्हा तू चुकली होती तरी सुद्धा तुझी मैत्रीण तुझ्यासोबत उभी होती. मग आज मला एक्सपेक्टेड नव्हतं तू माझ्यासाठी स्टँड घे. नाही, मी चुकली होती, मी माती खाल्ली होती, पण तुम्ही लोक माझ्याबद्दल, माझ्या शेजारी नव्हते ना माझ्याबद्दल बोलत. सगळ्यांचे खरे रंग दिसतात, हे सगळं होणं खूप गरजेचं असतं. हा, खरंच खरे रंग दिसतात. एका हाताने टाळी कधीच वाजत नाही. सपोज आमच्यात काहीच घडलं नसतं, तिच्याकडनं काहीच घडलं नाही, तर मी तिला कॅप्टनशिपमधून बाहेर काढलं. तिने मला एकदा तरी जाब का नाही विचारलं, तिने माझ्या चडचड का नाही केली, पण तिला माहिती होतं तिच्या मनात खोट आहे. तिला माहिती होतं तिने काय केलं, त्याच्यामुळे ती एकदा पण मला काहीच बोलू नाही शकली. दीपाली, दचकू नका, छान दिसताय. ओ माय गॉड, याच्याकडेच लक्ष असतं तुमचं. थँक्यू. सागर, काही नाही. वेळ आली की आपली ही केस घेईन. माझी केस नाही घेऊ शकत कोणी. तन्वी, बिग बॉस. 80च्या दशकातल्या हिरोईन सारख्या दिसतायत. थँक्यू बिग बॉस. मी तर तन्वी, हा बिग बॉस. पोळी बनवताय? हो. हा, आता टोळी नाहीये तर पोळीच आहे नशिबात. हो बिग बॉस, पोळीच आयुष्य आहे माझं. सचिन, हा बिग बॉस. कसा शेभ हो? आय लव्ह यू बिग बॉस. एकदम मस्त आहे, मजामय. माले जमीराईंना बोलायले. जमीराय ना भेटसू. आणि मी उत्सुक होतो तुम्हाला आवाज माहीन आयराने ऐकाले. आज मला असा कान धन्य व्हाय ना. मले भी शिकानीशी आईराणी. तुमचं तुला आवडीन तुमले, मी भी तुमकडून शिकस. पण तुमल्या असं वाटी राहीन मला, तुमले बी प्रॉपर राहिनी डायरेक्ट. शिकानी गरज नाही वाटी राहिनी अशी. हा, प्रॉपर बोली राहणार. दुपारी 3 वाजता. नेगेटिव्ह तू काय ऐकले का तुझ्याबद्दल, म्हणजे काय विचार करतात? कारण मी तुला सांगू शकतो, कारण तू जे काल बोललास ना, प्राजक्ताला पण बोलतो भाई हा माझ्यापेक्षा चांगला बोलतोय आणि तुझा फायदा हा आहे हे तुला माहिती आहे का मला माहीत नाही. की जर तू मला बोललास ना की कारण दादा मला पटतच नाही, तर मला तुझं वाईटच नाही वाटत. आणि तुझी बोलण्याची पद्धत जी आहे ना ती खूप सोपी आहे. जे मला योग्य वाटतंय मी त्याच्याबद्दल बोलतोय, जे मला वाईट वाटतंय मी त्याच्याबद्दल बोलतोय. तुला सेन्स तो एवढा परफेक्ट आहे ना. आपण आपली टेक्निकल असते कसं वागायचे काय. गावाकडे पण आपण असंच वागत होत, आपण तसंच राहतो. हा काय समजत त्याला एवढं, आणि तो समोरचा समजत पण नाही. पण तो जाम शहाणा आहे. कोण? प्रभू. पण मी चांगलं वाटतोय आणि मी स्वतःची हिंमत कधी तोडीत नाही, कधी लोकांमध्ये हाजीर राहतोय.
आणि ते तुला ग्रुपमध्ये राहायची पण गरज नाही. तू एकटा पण खेळू शकतो बिकॉज हा एकट्याचाच गेम आहे आणि तसंच पुढे जायचं. आणि इथं काय मी इतक्या जणांसाठी नाही आलेलो, हे माझ्या मेहनतीनं मी इथं आलेलो. काल ना त्याचे मी ना सगळे स्टेटमेंट ऐकत होते, खूप ना ऑडियन्स पर्स्पेक्टिव्हने बोलत होतो, मी खूप नोटीस केलं. नाही, तो खूप ऑब्झर्व करतो सगळं, तो बरोबर बोलत होता. स्टेटमेंट बरोबर होते. मला आता तुझी भीतीच नाहीये प्रभू. तू सगळं समजतोय, व्यवस्थित हुशारीने बोलतोय, गेम कळतोय. टेन्शन घ्यायची गरज नाही तुझी. आता कोणी तुला नॉमिनेट ह्या गोष्टीवर केलं ना की त्याला गेम कळत नाहीये, मी त्याच्या फाईट करणार आहे की त्याला तुमच्यापेक्षा जास्त गेम कळतोय. कन्फर्म, खरंच त्या कळतोय. बाबतीत तर कन्फर्म. संध्याकाळी 5 वाजता. तिथे माहिती स्काय डायव्हिंग पण होते, विमानात उडी मारून शकतो का? विमानात तर पाणीच नसते बा वॉशरूमला. तू कधी गेलाय? दिल्लीला गेलतो मी पहिले स्टार्टिंग. पाणी असतं वॉशरूम? त्या बाई असतात ना, बटन भेटलं नसतं. ऐका ते तिथं बाई असतात ना कामाला. मी बसलो बाथरूम मध्ये जाऊन आणि त्या बायाला म्हणतो पाणीच आहे ना इथं. ते म्हणले कागद देत तिथं. आणि तो मला तिथे कामवाले जे आहे. आणि परत एअरपोर्ट मध्ये तोंड लावणार पाणी. एअरपोर्टला तसंच असतं, कारण मग इन्फेक्शन नाही व्हायला पाहिजे ना, लोक असे हे करतील ना, त्याच्यामुळे. ढोरं पाणी पितात म्हणलं आमच्या इकडं असे. याचा पॉइंट. आणि ते पुडी दिली ती कशाची कणू एअरपोर्ट मध्ये शॅम्पू का काय असतं ना त्याच्यात बारकीशी. मला वाटलं ते पावलाच लावून खायचं, ती पुरी शॅम्पू लावून खाल्ली म्या. बारीक असती ना ते. सॉस दिला असेल. नाही नाही नाही, ते असं असतंय त्याच्यात हात पुसण्यासाठी सॅनिटायझर. आणि मी तेच काय केलं, पुढे द्याल ते त्याच्यात 2-3 एक भुरकीची समजा पिळलं आणि खाल्लं पावा संग. आणि मग दुसऱ्याला म्हणलं ती पुडी द्या, म्हणलं तर ते म्हणी नाही ते हात धुवायची असती. अरे म्हणलं बाप. अरे बाप, खाल्लं की मी. संध्याकाळी 6:45 वाजता. दचकलात ना? हो बिग बॉस. दचकण्यासारखीच गोष्ट घडली आहे. बरेच दिवस झाले ना आपण मोबाईल पाहिलाय ना बातम्या. जिथे दिवस आहे की रात्र हे आपल्याला माहीत नाही, तिथे बाहेरच्या जगात काय घडतंय याची आपल्याला कशी माहिती असेल? खरं तर बाहेरचं सोडा, या घरातच काय घडतंय ते सुद्धा आपल्याला माहीत नाही. चला मी दाखवतो एक ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज, आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी. बिग बॉस मराठीच्या घराला ट्रकची धडक, रेशनचं मोठं नुकसान. आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी, बिग बॉसच्या घराचं रेशन घेऊन येणाऱ्या ट्रकचा मोठा अपघात, रेशनचं मोठं नुकसान. बिग बॉसच्या घरात होणार आता रेशनची टंचाई. आत्ताच हाती आलेल्या सूत्रांनुसार बिग बॉस मराठीच्या घरात ट्रक अपघाताने थरार. दुसऱ्याच आठवड्यात घराला मोठा धक्का. अपघातामुळे मुख्य द्वार तुटलं, लोकांनी रेशन लुटलं. बातम्यांमध्ये आपण पाहिलंच असेल, बिग बॉसच्या घराचं रेशन घेऊन येणाऱ्या ट्रकचा अपघात झाला आहे. त्यामुळे आता रेशनची टंचाई निर्माण झाली आहे. आता रेशन कमवायचं असेल तर आपल्याला एकमेकांसमोर उभं राहावं लागेल. आणि साहजिकच आहे, पूर्ण घराला रेशन मिळणार नाही. अर्ध्या घराला गोल्डन रेशन कार्ड मिळेल आणि उरलेल्यांना मिळेल ब्रॉन्झ रेशन कार्ड. अधिक माहितीसाठी या अपघात स्थळावर या. चला. गोल्डन रेशन कार्ड मिळवण्यासाठी एकमेकांशी भिडावं लागणार आहे. चल रोशन ले चल. हळू 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 हळू.